नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, म्हणतात ना, ज्ञानज्योती तेव त्या ठेवा जिथे अज्ञान आहे, उजळू द्या अंधारलेली वाटही वैरीण आहे. आणि मुख्य म्हणजे या सगळ्या समाजातलं अज्ञान दूर करून त्याच्यामध्ये ज्ञानाचं प्रकाश निर्माण करण्याचं कार्य ज्याने केलं ते आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. आणि आता जे अमोल कोल्ह्यांनी वचन दिलेलं होतं की मालिका जरी चॅनलवरनं थांबवण्यात आली तरी आता यूट्यूबच्या माध्यमातून मराठी वारसा या चॅनलवरनं ती आपल्या भेटीला येते. आणि सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत आहे अभिनेत्री क्षमा देशपांडे. क्षमा, तुझं अभिनंदन. थँक्यू. आणि चॅनलतर्फे स्वागतही. थँक्यू. मुळात जाणून घ्यायचंय की एवढी महत्वाची भूमिका जेव्हा आपल्याला करायची आहे कळलं त्या क्षणाला नेमकं काय वाटलं होतं? मी अगदी खरं खरं उत्तर देईन. जेव्हा मला म्हणजे सरांसोबत मीटिंग सुरू होती, लुक टेस्ट झाली, ऑडिशन झाली आणि सरांसोबत एक मीटिंग सुरू होती की ते विचारत होते तू आता काय करतेस काम वगैरे असं सगळं. तर त्यांनी सांगितलं ओके मग कास्टिंग झालंय तुझं. बर. तर मी असे होते की एक मिनिट काय खरंच म्हणे अगं हो तू सावित्रीबाईंची भूमिका करतेस. आणि टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि मला त्या क्षणी असं वाटलं की मला आत्ता फोन घ्यायचा आणि मला आईशी जाऊन बोलायचं की आई हे फायनली झालंय. कारण खूप महिन्यांपासून ही इच्छा होती माझ्या मनात की मला सावित्रीबाईंची भूमिका करायची. त्यासाठी माझी तयारी सुरू होती की म्हणलं म्हणजे काही महिन्यांपूर्वी मी एक फोटोशूट करून ठेवलं होतं सावित्रीबाईंच्या भूमिकेतलं की असं काही प्रोजेक्ट आलं तर आपल्याकडे फोटो रेडी असले पाहिजे की जे कास्टिंग डिरेक्टर्सना आपल्याला पाठवता येईल आणि त्यांना कळेल की अरे हो ही दिसू शकते कदाचित. तर मी असं करून ठेवलं होतं फोटोशूट. आणि सावित्रीबाईंची जेव्हा जयंती होती तेव्हा ते मी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याला खूप उत्तम प्रतिसाद. आणि मग ते सगळं घडत गेलं. सो ते स्वप्न जे होतं ते फायनली सत्यात उतरलं. पण मुख्य म्हणजे एक तेव्हा दडपण असं नाही का आलं की मुळात सावित्रीबाई फुलेंची जी भूमिका आहे ती चॅनलवरती एक वेगळी सुप्रसिद्ध अभिनेत्री करत होती आणि आता कुठेतरी कंपॅरिझन होईल का किंवा युट्यूबच्या माध्यमातून आपण ही भूमिका करतोय तर आपल्याला काही म्हणजे काय मतांतर असतील हे टेन्शन होतं का नव्हतं किंवा आहे अजूनही? अगदी खरं सांगू म्हणजे आता जसं प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येतात ना, तुलना होतीये त्यांच्याकडून. पण मला असं वाटतं की मधुराणी ताईशी माझी तुलना करणं हे योग्य नाहीये. ती खूप सिनियर आहे आणि ताई खूप उत्तम अभिनेत्री आणि त्यांनी सुद्धा खूप छान पद्धतीने सावित्रीबाईंची भूमिका केली. आता माध्यम वेगळं आहे म्हणून मी साकारतीये. तर तुलना करणं नक्कीच योग्य होणार नाही. पण मधुराणी ताई वॉज ऑलवेज माय फेवरेट. शी विल ऑलवेज बी माय फेवरेट. आणि मी माझ्या पद्धतीने आता सावित्रीबाई ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न करते. तुलना करणं नक्कीच योग्य नाहीये. एक इथे जाणवतं असं की मुळात इतकं जी निर्मिती मूल्य आहेत या मालिकेची आता मराठी वारसाच्या निमित्ताने येणार आहेत त्या निर्मिती मूल्यांमध्ये अमोल सरांनी कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलेलं नाहीये. तर तो अनुभव पण सांग. म्हणजे चॅनलसाठी शूट करण्यामध्ये थोडी घाई असते आणि इथे थोडं आताच मगाशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की एक पहिलाच एपिसोड शूट करायला 4 दिवस घेतले. तर त्या डिटेलिंग बद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. माध्यम वेगळं असल्यामुळे नक्की काय होणार आहे कसं होणार आहे आम्ही सगळेच चाचपडत शूट करत होतो. पण हे करायचं आहे प्रत्येकाने ठरवलं होतं त्यामुळे आता हे घडतंय. पहिला एपिसोड ऑफकोर्स 4 दिवस लागले ते ह्या करण्यासाठी कारण आम्ही खूप बारीक गोष्टींचा अभ्यास करून करत होतो. एक तर मी नवीन होते पूर्ण टीम मध्ये त्यामुळे मला थोडंसं रुळायला 1-2 दिवसच गेले. फारसे नाही कारण या सगळ्यांनी पटकन सामावून घेतलं मला त्यांच्यामध्ये. आणि थोडं दडपण होतं तेही निघून गेलं. पण त्यासोबतच सीनवर आम्ही भरपूर चर्चा करतो. दिग्दर्शक आमचे कार्तिक सर असतील किंवा अमोल सरांसोबतही बऱ्याचदा आमच्या सीनच्या आधी मी चर्चा करते कारण एवढी मोठी भूमिका निभावायची आहे. तर मी त्यांचा गायडन्स घेत असते आणि त्यामुळे ते चर्चा करत मी हे एक्सप्रेशन देऊन बघू सर मी असं करून बघू का. 3-4 वेळा आम्ही काही गोष्टी ट्रायआउट करून बघतो. मग जे आवडतं त्या पद्धतीने आम्ही ते शूट करत जातो. आणि 4 दिवस आय थिंक ते दिसेल का बरं 4 दिवस लागले ते. ओके. ऐतिहासिक मालिका किंवा सामाजिक मालिका करताना भाषा हा त्यातला एक महत्वाचा घटक असतो. त्या भाषेवरती कशी मेहनत घेतेस? मी खरं तर कॉलेजला असताना मराठी आणि संस्कृत नाटकात काम करायचे. त्यामुळे महाविद्यालय कोणतं? माझं HP आर्ट्स कॉलेज नाशिक. येस. सो तिकडून मी संस्कृत नाटकातही काम करायचं त्यामुळे मला शुद्ध बोलणं जास्त सोपं आहे. ग्रामीण भाषा मला थोडी अवघड जात होती पहिले 2 दिवस.
पण आता ती रोळायला लागली, कारण डायलॉग्स त्या भाषेत लिहून येतात. बरोबर. जेव्हा रिडिंग आम्ही करतो किंवा जेव्हा रिहर्सल्स करतो ते मुद्दाम मी त्या भाषेत बोलायचा प्रयत्न करते, आणि अजून त्याचा सराव होण्यासाठी किंवा अजून ती भाषा माझ्या तोंडात बसण्यासाठी मी माझ्या घरी माझ्या नवऱ्याशी, माझ्या आईशी पण त्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करते, कारण होमवर्क असतो आपला. सो आणि ते कुठे कृत्रिम वाटू नये असं मला वाटतं, म्हणून तो खरेपणा जपण्यासाठी मी माझा असा सराव करते त्या भाषेसाठी. नक्कीच. आणि मुळात सावित्रीबाई या व्यक्तिमत्वाबद्दल मला तुझ्याकडनं एक अपेक्षित आहे काहीतरी. बापरे, मी खरं सांगू, ही भूमिका मी करते हे ऍक्च्युली ही माझी मानवंदना आहे सावित्रीबाईंसाठी. कारण आम्ही तो पहिल्या एपिसोडसाठी काही सीन्स आम्ही शूट करत होतो की त्या शाळेत शिकवायला जायला निघतात आणि लोक त्यांचा अपमान करतात, त्यांच्यावर दगडं फेकतात, चिखल फेकतात. ते शूट करतानाच मला असा त्रास होत होता, मानसिक त्रास होत होता की त्यांनी किती सहन केलं असेल तेव्हा. आपण तर ऍक्टिंग करतोय आता आणि सगळे लोक आपल्याला सांभाळून घेतात, पण ज्या स्त्रीने ते खरं आयुष्यात भोगलं असेल आणि तरी सुद्धा ती ते सगळं बाजूला ठेवून पुन्हा शाळेत शिकायला रोज जायची, ती स्त्री किती महान आहे. आणि काय करू शकतो आपण मग? तर मी कलाकार आहे, मी माझ्या कलेतून त्यांना मानवंदना देऊ शकते. आणि सावित्रीबाईंचा गुण जो मला माझ्या आयुष्यात घ्यावासा वाटतो तो म्हणजे की आयुष्यात किती कठीण परिस्थिती आली तरी त्यांनी त्यांची जिद्द नाही हरली, त्यांची चिकाटी तशीच होती आणि ती कायम वाढत गेली. सातत्य ठेवलं त्यांनी, धैर्य होतं त्यांच्याकडे. तर ह्या गोष्टी मला माझ्या आयुष्यात त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत आणि त्या मी माझ्या आयुष्यात अवलंबून घेण्याचा प्रयत्न करेन. तुला खूप खूप शुभेच्छा या भूमिकेसाठी. आणि आपण प्रेक्षकांना सांगूया की 20 तारखेपासून मराठी वारसा युट्यूब चॅनलवरती दर बुधवारी आणि शनिवारी ही मालिका सुरू होते. नक्की प्रतिसाद द्या आणि हो, आमच्या या स्वामी कृपा क्रिएशनला सुद्धा सबस्क्राईब करा. शुभेच्छा. थँक्यू.